चला तर आज आपण आकाड तळूया। आकाड म्हणजेच आषाढ तळण्यासाठी पारंपरिक पद्धतीने रताळ्याच्या घाऱ्या कशा बनवायच्या हे आपण बघणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे आणि अचूक प्रमाणात सांगितली आहे, त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। रताळ्याच्या घाऱ्या बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो रताळी घेतलेली आहेत आणि रताळ्यांना वरती खूप माती असते। 2-3 वेळा स्वच्छ धुवून कुकरमध्ये ही रताळी मी शिजवून घेतलेली आहेत। शिजवताना पाणी कमी ठेवायचं आहे। आता ही रताळी आपण काढून थंड करून घेऊयात। रताळी गार झाल्यावर साल काढून मी किसणीने किसून घेतलेली आहेत। यात आता आपल्याला हा 1 वाटी बारीक चिरलेला गूळ ऍड करायचा आहे। गूळ चिरून किंवा किसून घ्यायचा आहे। मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि गूळ हा आपल्याला किसलेल्या रताळ्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। एकदम एकजीव होऊन गुळाचं पूर्ण पाणी सुटून मेल्ट झाला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। यातच आपल्याला आता पीठ मळायचं आहे, दुसऱ्या पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाहीये। रताळी मुळातच गोड असतात, त्यामुळे आपल्याला गुळाचा जास्त वापर करायचा नाही। अर्धा किलोसाठी 1 वाटी आणि पाव किलोसाठी अर्धा वाटी अशा प्रमाणातच आपल्याला गुळ वापरायचा आहे। किसलेले रताळे आणि किसलेला गुळ मी पूर्ण गुळ मेल्ट होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेतलंय। तुम्ही इथे बघू शकता, एक पण असा गुळाचा खडा दिसत नाहीये। यात आपल्याला आता मिक्स करायचं आहे 2 टेबलस्पून बेसन। बेसन घातल्याने एकदम खमंग आणि कुसकुशीत घाऱ्या होतील। चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे। अर्धा चमचा मीठ घेतले आणि 1 चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे। तुम्ही इथे जायफळ पण वापरू शकता आणि तुम्हाला जर वेलची आवडत असेल तर वेलची पण घालू शकता। गुळाचा पदार्थ असल्यावर शक्यतो मी वेलची नाही तर जायफळच वापरते। आणि इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यातलं आता थोडं थोडं ऍड करत आपल्याला ह्या मिश्रणातच हे पीठ मळून घ्यायचं आहे। 2 कप घेतलेलं आहे, त्यातलं किती मावेल तेवढं आपल्याला हे मळून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आमच्याकडे आषाढ महिन्यात कापण्या, घाऱ्या हे पदार्थ तळले जातात। तुमच्याकडे कोणते पदार्थ आषाढ महिन्यात तळले जातात ते मला कमेंट करून सांगा। 2 कप एवढं प्रमाण एकदम परफेक्ट आहे गव्हाच्या पिठाचं, फक्त थोडंसं 1-2 चमचे कमी जास्त लागू शकतं। एकदम घट्टसर आपल्याला इथं कणिक मळायचं आहे। थोडंसंच पीठ आता ऍड 2 कपातलं थोडं पीठ राहील। अशा प्रकारे मी हे घट्टसर असं कणिक मळून घेतलेलं आहे। याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी, म्हणजे वरचं आवरण असं कोरडं पडत नाही। आणि 15 मिनिटं आपल्याला हे मुरण्यासाठी ठेवायचं आहे। 15 मिनिटं आपली कणिक चांगली मुरलेली आहे। आता आपण घाऱ्या लाटायला घेऊयात। इथे मी एक छोटासा लिंबा एवढा गोळा काढून घेते। तुम्हाला जशा लहान मोठ्या घाऱ्या करायच्या आहेत त्या हिशोबाने तुम्ही हे घेऊ शकता आणि एकसारखा करून घेतलाय। हा गोळा आपण लाटून घेणार आहोत। थोडासा लाटताना आपल्याला तेल किंवा पिठाचा कशाचाही वापर नाही करायचा आहे। थोडासा लाटून झाला की त्याच्यावर खसखस लावायचे आणि पुरीप्रमाणे थोडीशी जाडसरच आपल्याला लाटून घ्यायचंय आणि एकदम परफेक्ट असं गोल शेप येण्यासाठी ही कडा असलेली वाटी घेऊन आपल्याला ही कट करून घ्यायचंय अशा प्रकारे। आणि हे बाजूचं आपण हे काढून घेऊया। अजून एक घारी मी तुम्हाला लाटून दाखवते। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दोन्ही बाजूनी खसखस लावू शकता। मी आता एकाच बाजूनी लावलेली आहे। जसं आपण पुऱ्या ठेवतो जाड, तशाच प्रकारे आपल्याला इतपत असे जाड घारी लाटायचे, त्यामुळे ती एकदम पुरीसारखी एकदम टम्म फुगते। अशा प्रकारे आम्ही थोड्या घाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आपल्याला हे एकदम लाटायच्या नाहीत, थोड्या थोड्या लाटून मग तळून घ्यायचे। आता राहिलेल्या घाऱ्या माझी आई लाटते आणि मी तळून घेणार आहे। घाऱ्या तळण्यासाठी इथे मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस पण मध्यम ठेवायचा आहे आणि ज्या बाजूने आपण खसखस लावलेली नाही त्या बाजूने घारी सोडायची आहे।
वरच्या बाजूने आपल्याला असं तेल सोडायचं आहे, म्हणजे घारी व्यवस्थित फुगते. हे तुम्ही बघू शकता घारी किती मस्त लगेचच फुगलेली आहे. पलटून घेऊन सारखी घारी आलट पलट करायचं नाही, दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायची. गूळ असल्यामुळे लगेचच घाऱ्यांना कलर असा डार्क कलर येतो. आता काढून घेऊया आपण. अशा प्रकारे वरच्या बाजूने प्रेस केलं तरी सुद्धा घारी फुगू शकते. पहिली घारी थोडीशी फुटलेली होती खसखसमुळे, त्यामुळे ती लगेचच चपटी झाली. इथे तुम्ही बघू शकता सर्व घाऱ्या आपल्याला अशाच मंद गॅसवर तळून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व घाऱ्या आईने मला लाटून दिल्या आणि मी मस्त अशा लाईट ब्राऊन रंगावर तळून घेतलेल्या आहेत. आपल्या सर्व घाऱ्या तयार करून झालेल्या आहेत. आमचा तर आकाड तळून झाला. तुम्ही या आषाढ महिन्यात काय पदार्थ बनवले हे मला कमेंट करून सांगा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.